नमस्कार, माझे नाव रीनाबा यपेंद्र पाडवी। मी राहणार काकडखोंड, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार। माझ्या घरात 5 लोक आहे। आम्ही शेतीचे काम करतो, पण शेती पण थोडीशीच आहे। काही सोयाबीन टाकले होते, तूर टाकली होती, त्याच्यात उत्पन्न कमी चाललं, मग कमीच येतं। मग मी थोडं शाळेत खिचडी बनवायला जाते, त्याच्यात 2,500 पगार भेटतात। त्याच्यातून पण काय होत नाही, महागाई वाढली आहे आता, तर घरभर चालवायचं काय सुचत नव्हतं। तर काय करायचं काय नाही, 2,500 मध्ये पण काय होत नव्हतं, आणि शेतीत पण उत्पन्न कमी येत होतं। शेती पण थोडीशीच आहे। तर गेल्या वर्षी युवा मित्र ही संस्था आली गावात, तर वेगवेगळी योजना राबवत होते। त्याच्या माध्यमातून बकऱ्यांचे पण होतं, तर 1,000 रुपये भरून एक बकरी देतात असं सांगितलं, तर मी 1,000 रुपये भरल्याने एक बकरी घेतली। मग संस्थेने मला एक शेळी दिली, तर त्याच्या सोबतीला मी 2 शेळ्या अजून घेतल्या। तर संस्थेची ट्रेनिंग होती सिन्नरला गेलो, त्यांनी ट्रेनिंग दिली, शेळ्या कशा पाळायच्या, कसं त्याचे पालन पोषण करायचं, असं करून ट्रेनिंग दिली। ट्रेनिंग पण घेतली। तर डॉक्टर वगैरे येतात, लसीकरण करतात, ते बकऱ्या आजारी पण नाही पडत। चांगल्या प्रकारे जसं ट्रेनिंग दिली, काय खाऊ घालायचं काय ते सगळं करत आहे मी। संस्थेने जी शेळी दिली आहे तिला 2 पिल्लं झालं आहे, एक बोकड आणि एक पाट। आणि असं करून ना माझ्याकडे 40-50 हजाराची म्हणजे शेळी आहे। तर ह्याच्या पुढे मी अजून शेळ्या वाढवणार आणि हा व्यवसाय सुरू ठेवणार। संस्थेने मला जे साधन दिलं आहे उपजीविकेचं, तर युवा मित्र आणि सबरी महामंडळ नाशिक यांचे मी खूप खूप आभारी आहे।